जे प्रवासी वाहतूक उभी होती रिक्षा चालक, दोन रिक्षा चालकांना त्याने बेदरकारपणे धडक दिली। आपके आसपास की हर बड़ी घटना और ताजा अपडेट अब आपके हाथों में। आपका GRL न्यूज पर हर दिन हर खबर सबसे पहले सबसे तेज आपके लिए हम लाते हैं प्रमुख समाचार, इवेंट्स और हर महत्वपूर्ण अपडेट। हमारा YouTube चैनल आपका GRL न्यूज सब्सक्राइब करें और जानें हर पल की ताजा खबरें, ट्रेंडिंग न्यूज, एक्सक्लूसिव रिपोर्ट्स और बहुत कुछ, सब कुछ अब सीधे आपके फोन पर। तो अभी सब्सक्राइब करें और बनाएं आपका GRL न्यूज को अपना न्यूज डेस्टिनेशन। हर खबर, हर अपडेट बस एक क्लिक दूर। एडवर्टाइजमेंट के लिए संपर्क करें। अंबरनाथ शिवाजी नगर पुलिस ने शराबी ट्रेलर ड्राइवर को किया गिरफ्तार। नशे में धुत ट्रक ड्राइवर ने 50 से ज्यादा गाड़ियों को टक्कर मारी, लोगों ने मारे पत्थर। अंबरनाथ के पास एक चौंकाने वाली घटना में शराब के नशे में धुत एक ट्रेलर चालक ने गुरुवार दोपहर को बदलापुर पाइपलाइन रोड पर गलत दिशा में लापरवाही से गाड़ी चलाते हुए चालक ने पहले नेवाली नाका पर एक वाहन को टक्कर मारी और फिर मार्ग पर कई वाहनों को टक्कर मार दी, जिसमें पालेगांव, अंबरनाथ, आनंद नगर पुलिस चौकी, वैभव होटल चौक और सुदामा होटल चौक शामिल है। नशे में धुत चालक ने कारों, मोटरसाइकिल और रिक्शा को टक्कर मारी, यहां तक कि एक पुलिस वाहन को भी टक्कर मारी। आनंदनगर MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आनंदनगर MIDC चौकी आहे। त्या चौकी समोर आमचे बीट मार्शल कर्तव्यावर असलेले PSI रामरुपाड साहेब त्या ठिकाणी हजर होते। त्यांनी रोडवर गाडी उभी केली होती। रोडचं बांधकाम चालू असल्या कारणाने तिथून एक रॉंग साइडने एक मोठा कंटेनर आला, पांढऱ्या रंगाचा कंटेनर भरधाव वेगाने आला। त्यांनी पोलिसांची जी गाडी उभी होती आमची मोटरसायकल ती उडवली आणि समोर भरधाव वेगाने निघून गेला। ते दृश्य पाहिल्यानंतर रामरुपाड साहेबांनी लागलीच सतर्कपणे त्या वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात केला। तिथे जे ट्रॅफिक हवालदार अन्सारी म्हणून होते हजर, त्यांच्या मदतीने त्यांनी ट्रॅफिक हवालदारच्या मदतीने त्या ट्रकचा वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात केली। ते वाहन जोरदार एकदम म्हणजे असं बेदरकारपणे रॉंग साइडने वाहन निघत होतं सुसाट। तिथे समोर वैभव हॉटेल चौकामध्ये आलं। तिथे जे प्रवासी वाहतूक उभी होती रिक्षा चालक, दोन रिक्षा चालकांना त्याने बेदरकारपणे धडक दिली आणि डिवायडर वरून त्याने एकदम
वळण घेऊन डिवायडर क्रॉस करून डिवायडरवरून तो रोड क्रॉस केला त्याने आणि तिथे जे वाहन चालक उभे होते, रिक्षा चालक उभे होते, त्यांना जोराची धडक दिली. धडक देऊन तो सुसाट निघाला. त्याचा आमचे जे बीट मार्शल होते त्यांनी सतर्कपणे एकदम त्याचा पाठलाग केला, त्याला थांबायचा इशारा केला, तरी देखील तो थांबत नव्हता. तर त्याची मानसिकता थांबण्याची दिसून येत नव्हती. त्यानंतर पुढे तो सुदामा हॉटेल समोरून पुढे चौकातून त्याने एमआयडीसी मध्ये डिवायडर क्रॉस करून डिवायडर वरून गाडी चढून भरधाव वेगाने एमआयडीसी मध्ये घुसला. तोपर्यंत त्याच्या मागे बीट मार्शल त्याच्या मागे थांबायचा इशारा करत होते, त्याला विनंती करत होते, पण तो ऐकायच्या मनस्थितीत दिसत नव्हता. पुढे जाऊन कंपनीमध्ये, एक कंपनी आहे एमआयडीसी मध्ये, कंपनीच्या समोर मोठा कंटेनर उभा होता. त्या दिशेने आमच्या बीट मार्शलने त्याला गाडी घ्यायचा इशारा केला. समोर येऊन त्याला हात इशारे करून सांगितलं. पुढे जे मोठं कंटेनर उभा होता त्या कंटेनरला त्याने जोराची धडक दिली आणि कंपनीची जी सुरक्षा भिंत होती एकत्र तिथे भिंती आणि त्या कंटेनरला जोराची धडक दिल्यामुळे त्याचं कंटेनर तिथे बंद पडला. नंतर बरेच जे प्रवासी होते आणि बाजूबाजू सर्व लोक त्या ठिकाणी जमले. आमचे कर्तव्यावर असले बीट मार्शलने सतर्कपणे त्या वाहन चालकाला शांत करून वाहनाच्या खाली उतरवलं. आम्हाला वाटत होतं की त्याने काय नशा वगैरे केली असावी, त्यासाठी आम्ही लगेच त्याला ताब्यात घेतला आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येऊन हॉस्पिटलला त्याची वैद्यकीय तपासणी केलेली आहे. पुढचा अहवाल त्याचा येणं बाकी आहे आणि त्याप्रमाणे आमचे जे ASI रामरुपाड साहेब आहेत की ज्याप्रमाणे फिर्याद देतील त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.